नमस्कार. जिनेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. आणि खूप विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता की पोलीस भरतीमध्ये आधी लेखी परीक्षा होणार की आधी मैदानी चाचणी होणार, तर त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. तर टायटलच असा आहे, पोलीस भरतीच्या प्रक्रियेस सुरुवात, महासंचालकांनी मांडवली माहिती, पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार. आता गृह विभागातर्फे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असून त्यानुसार सुरुवातीला उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, तटक मंडळ, सरकारी व खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील वर्गखोल्या, आसन संख्या, उमेदवारांची बैठक क्षमता या अनुषंगाने पोलीस महासंचालकांनी माहिती मागवली आहे. पोलीस दलात शिपाई पदाची 22,000हून अधिक पदे रिक्त आहेत. तत्कालीन सरकारच्या काळात 5,400 पदांच्या भरतीचा निर्णय झाला, परंतु उमेदवारांनी अर्ज करूनही परीक्षा होऊ शकली नाही. सरकार बदलल्यानंतर फडणवीस सरकारचे अनेक निर्णय महाविकास आघाडी सरकारने बदलले. विद्यमान सरकारने पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम मैदानी परीक्षा व्हावी आणि त्यानंतर लेखी परीक्षा देता येईल असा बदल केल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी 2019मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान गृह विभागाने लेखी परीक्षा घेण्याच्या दृष्टीनेच नियोजन केले आहे. शाळा महाविद्यालयांमधील आसन व्यवस्थेची माहिती तत्काळ मागवली आहे. आता याच्यामध्ये एक स्पष्ट झालेलं आहे की आधी लेखी परीक्षाच होणार आहे, कारण शाळांची माहिती मागवलेली आहे. याचा अर्थ त्यांना आधी लेखी परीक्षा घ्यायची आहे. याच्या आधी पोलीस प्रशासनामध्ये असं व्हायचं की आधी मैदानी चाचणी व्हायची आणि जे विद्यार्थी पात्र होतील त्यांची लेखी परीक्षा पोलीस भरतीच्या ग्राउंडवरच व्हायची. परंतु आता शाळा महाविद्यालयांची माहिती मागवली, यावरून स्पष्ट झालेलं आधी लेखी परीक्षा होणार आहे. एसीबीसीच्या संदर्भात सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गाचे शुल्क, एसीबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाल्यानंतर गृह विभागाने नवे आदेश काढत या प्रवर्गातील पात्र उमेदवारांकडून खुल्या वर्गाचे परीक्षा शुल्क भरून घ्यावे असे स्पष्ट केले आहे. एसीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची पात्रता ठरविताना त्या उमेदवारांची खुल्या प्रवर्गातून वयोमर्यादा ग्राह्य धरावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि जिनेस अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.